अकोल्याच्या मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी 17 नोव्हेंबरला शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती। यावेळी नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी 12 तर 189 नगरसेवक पदासाठी आजपर्यंत नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलाय। मागील 7 दिवसांपासून नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु बऱ्याच ठिकाणी युती आणि आघाडीबाबत निर्णय लांबल्यानं सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चित्र समोर होते। परिणामी 7 दिवस होऊनही काही इच्छुक उमेदवार हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून आले। दरम्यान सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत असल्याने पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्याचे पाहायला मिळाले। यामुळे शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली, तर आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापले असून मूर्तिजापूर नगरपरिषदेचा धुरा नेमका कुणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल झालेल्या अर्जांची 18 नोव्हेंबरपर्यंत छाननी होणार आहे। त्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत राहणार आहे। यानंतर मात्र खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून राजकीय पक्षांना बंडखोरी थोपवणे तसेच एकच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याची चिन्ह आहेत। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणुकांना मुहूर्त लागला आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे। एकीकडे युती आघाडीबाबतच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, अकोला।